आणीबाणीची स्थिती निर्माण करून नका असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून देशमुख असं म्हणतात की आम्ही निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत, आमची धरपकड करण्यामागचं कारणच काय असा सवाल ते इथे उपस्थित करतात। आपण दोन दृश्य बघतोय, एकीकडे 6 तारखेला जो जबरदस्त मोठ्या संख्येनं जैन समुदाय एकत्र आलेला होता आणि त्यांनी न्यायालयीन आदेशाचं उल्लंघन अगदी बिनदिक्कतपणे केलेलं होतं, ताडपत्री पूर्णपणे हटवलेली होती, आच्छादन पूर्णपणे हटवलेलं होतं, त्यातल्या एकावरही कारवाई झाली नाही। एवढंच काय, कुणाला हातही लावलेला नाही पोलिसांनी। आणि दुसरीकडे 2-2, 3-3 जण फक्त दाखल झालेले आहेत मराठी एकीकरण समितीचे, अगदी 4-5 म्हणजे हातावर मोजण्या, हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी माणसं दाखल झाली आहेत। मात्र त्यांना साध्या वेशातले पोलीस आणि गणवेशधारी पोलीस हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ते ताब्यात घेताना पाहायला मिळतात। एकीकडे प्रचंड मोठी अशी माध्यमांची गर्दी आहे, माध्यम प्रश्न विचारतायत आणि त्याच वेळेला पोलीस मात्र या सगळ्यांना ताब्यात घेत आहेत। चाकू घेऊन आले, संपूर्ण ताडपत्री तोडली, पोलिसांना धक्काबुक्की केली, त्यांच्यावर काय कारवाई नाही। मात्र आता जे महाराष्ट्राच्या ह्याच्यासाठी लढतात त्यांच्यावर कारवाई। हे कुठलं सरकार आहे? लोकशाही आहे का दडपशाही आहे? तुम्ही काय सांगाल? आज अक्षरशः पोलीस धक्के मारत नेत आहेत सगळ्यांना। तुम्ही एक गोष्ट बघितली पाहिजे किंवा समजून घेतली पाहिजे, ही जी विसंगतता तुम्हाला दिसते या दोन घटकांमध्ये। बघा, मेन म्हणजे हा जो विषय आहे, हा विषय असं नाही की आम्हाला भावना नाही आहे। महाराष्ट्रामधला प्रत्येक व्यक्तिगत भावनाही नाही आहे का, ज्याने महाराष्ट्र इतका उंचीवरती आणून ठेवला आहे आणि त्याच्याच रक्षणासाठी आज हा म्हणजे एका मध्यमवर्गीय लोकांना रस्त्यावर उतरून सांगावं लागतंय। या सगळ्या गोष्टी आहेत त्या मराठी माणसाला हक्कासाठी लढावं लागतंय, लढावं लागतंय। तो पूर्वीपासून लढतच आलाय तो। म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्या आधीपासून, आणि आजही जे मेन मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे आत्महत्या असेल किंवा जे म्हणजे गृह खात्याकडचे जे मुद्दे असतील, ते दिवसेंदिवस आपल्या कानापर्यंत पोहोचतात। पण या सगळ्या घटकांचा मला वाटत नाही एवढं याला काय महत्त्व द्यायला पाहिजे वगैरे, पण जो मराठी माणसासाठी जो आहे त्याची गळचिपी नाही झाली पाहिजे, या मताचा मी माणूस आहे। अगदीच आपण पाहतोय की माझ्या मागची दृश्य आहेत प्रज्ञा, की इतक्या मोठ्या संख्येने पोलीस इथे मराठी आंदोलन करताना ताब्यात घेत आहेत आणि इथे पोलीस अक्षरशः सगळ्यांना धक्काबुक्की करत आत टाकत आहेत। त्या दिवशी पोलीस कुठे होते? त्या दिवशी पोलिसांनी अशी कारवाई का केली नाही? हाच एक सवाल वारंवार इथे उपस्थित होतोय। एक देखील कारवाई पोलिसांनी केली नाही, एकाचं देखील नाव समोर आलं नाही। मात्र इथे आंदोलन सुरू होण्याआधीपासूनच पोलीस गस्त घालून होते, जवळपास 150 पोलीस इथे आणले होते। तेवढे तर आंदोलनकर्ते देखील नाहीयेत प्रज्ञा, मात्र तरीही सर्वांना पोलीस ताब्यात घेत आहेत। आणि हे जे सर्व आंदोलन करते त्यांना आपण पाहतो की कशा पद्धतीने पोलीस ताब्यात घेत आहेत। तुम्हाला कुठे होते तुम्ही? 6 ऑगस्टला कुठे होते? कोणाचा दबाव होता सर 6 ऑगस्टला? ज्या पद्धतीने कोणाचा दबाव होता तुमच्यावर?